लीगल वाइज करने को ये महानगर पालिका की परमिशन देके क्या तुमने मेरी नहीं देखते हुए होते हुए भी तुमने मेरा घर तोड़े, मेरी दुकान तोड़े। हाँ, आज मेरे को बेघर करे। महानगर पालिका ने ये आदेश निकाले हुआ है, तुम्हारा आदेश है 2013 में मेरी गुंडेवारी वाली है, ये 2013 का आदेश है। ये कि मैंने मेरे घर पे तो नहीं छाप के लाया। हाँ, महानगर पालिका ने आयुक्तों का, जब हम आयुक्तों को ये चीज़ बोलने गए तो आयुक्तों ने क्या बोले कि हमने ये जो फौज फाटा लाया, ये जो गाड़ियाँ लाया, ये इतना सामान लाया, ये तुम्हारी सुनने के लिए नहीं लाया। क्या तुम्हारे को क्या बात करनी की बाद में बात। ऊपर से लोगों को क्या बोलते तुम गुंठेवारी करो, ऊपर से उन्होंने खुद बोलते की गुंठेवारी झाली म्हणजे याचा अर्थ हा नाही का तुमचं स्वतःची मालकी झाली म्हणून नियमितीकरण झालं, परमिशन झालं, अशातला काही विषय नाही। जर तुमचा रोड 60 मीटरचा होता, 30 मीटरचा होता, तर तुम्ही पहिले लोकांना कळवायला पाहिजे होतं ना की ह्या साऱ्या गोष्टी आम्ही करायला होत्या, आम्हाला करायच्या आहे। तुम्ही लोकांना अंधारात ठेवून हे काम केलं आणि तुमची जी महानगरपालिकेची दादागिरी आहे, आमच्याकडं माझ्याकडं आजपर्यंत बेबाकी सर्टिफिकेट आहे। मी आजपर्यंत महानगरपालिकेचा 1-1 रुपया भरलेला आहे। महानगरपालिकेने माझा मोबदला मला द्यावा आणि महानगरपालिकेने जे माझं दुकान, माझं घर, माझं हॉटेल जे माझं तोडलं, हे माझे कागदपत्र बघून या कोर्टाच्या त्यांच्या आदेशानुसार त्यांनी जे काही केलं असेल हे कागद नाही आहे। महानगरपालिकेनं त्यांचा स्वतःचा DP प्लॅन वगैरे जो काही लावला होता त्या प्लॅनानुसार मी हे सर्व काही केलं होतं। मग माझ्यावर अत्याचार का बरं केला? माझं एकच घर नव्हतं, माझे 2-2 घरं तोडले त्यांनी, आज माझ्या दुकानात तोडले त्यांनी। मला अभी ते जो हॉटेल होती वडा, हो, ते तुम्ही नवीन तयार करून मी आता 2 करोड रुपये खर्च खर्च करून कर्ज घेऊन मी ती हॉटेल बनवली होती। अजून माझं उद्घाटन मी झालं नव्हतं। जर मी बनत होतो, मग परमिशन दिली, तुम्ही मला तेव्हा सांभाळायला पाहिजे होतं ना का तुमचं रोडमध्ये येतं तुम्ही बनवू नका। आज माझं कोटी रुपयाचं नुकसान झालं, बँकेचं कर्जदार झालो, बँकवाले उद्या जर मला बँकेचं कर्ज नाही फेडलं गेलं तुम्ही का फाशी घ्यायची का? महानगरपालिकेच्या दारात फाशी घ्यायची का आयुक्ताच्या दारात जाऊन फाशी घ्यायची? आयुक्ताला बोलायला गेलं तर मला आयुक्तासोबत जे त्यांनी जे महानगरपालिकेचे एक्समॅन जे फौजी लावलेले ते हाताला धरून वाढतात, माणसाशी अत्याचार करतात। हां, त्या लोकांचा काय अधिकार आहे आम्हाला धरून मागं पुढं वाढायचा? पोलीस प्रशासन लावलं तुम्ही, पोलीस प्रशासन असताना तुम्ही हे महानगरपालिकेचे भाड्याचे टट्टू लावले का? हां, दादागिरी करायला तुम्ही हे लोक उभा केले का? महानगरपालिकेनं कधी लक्ष दिलं का? हे लोक 500-500 रुपये लोकांकडून जमा करतात आणि पाण्याच्या नावाखाली जमा करतात, हातगाडीच्या नावाखाली जमा करतात। महानगरपालिकेचे अधिकारी काय झोपेला असतात का? कमिशनर साहेबांना काय म्हणणं आहे तुमचं? कमिशनर साहेबाला आमचं हेच म्हणणं आहे, तुम्ही वार्ड अधिकारी नेमलेला आहे, तुम्ही अतिक्रमण अधिकारी नेमलेला आहे, तुम्ही तुमच्या वार्डामध्ये जा, वार्डाची चौकशी करा। वार्डातले अधिकारी काय झोपेला असतात का? हां, तो वार्ड अधिकाऱ्याला तर चौकशी करता येत नव्हती का? अतिक्रमण विभागाला चौकशी करता येत नव्हती का? जर याची 4 मजली बिल्डिंग बनती या माणसाची, याला आपण परमिशन देतोय आणि याची बिल्डिंग रस्त्यात कसं काय? तुम्ही आज मला जी 4 मजली बिल्डिंग जी माझी तोडली त्याचा मोबदला देणार आहे का? हां, आयुक्तांना कमीत कमी